नमस्कार जय शिवराय शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांनो, जर कधी तुम्ही खरीप हंगाम 2025च्या या लेटेस्ट वर्षामध्ये पीक विमा भरलेला असेल, खरीपाचा जरी त्रिगड भरलेला होता तरी देखील तुम्ही पीक विमा भरलेला असेल, पैसे भरून का होईना सर्व काही, तर तुमच्या सर्वांसाठी ही एक खूप मोठी गुड न्यूज आता राज्य शासनाच्या माध्यमातून अर्थात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून समोर आलेले आहे. जसं की मागील ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या ज्या काळामध्ये बरेच काही शासन निर्णय जाहीर करण्यात आले होते, त्याच्यापैकी पीक विमा संदर्भात अत्यंत महत्त्वाचे काही निर्णय जे की कृषी मंत्री तथा राज्य समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेले होते. त्यांनी सांगितलं होतं अतिवृष्टी अनुदानाच्या नंतर पीक विमा हा वाटपाला येता सुरुवात होणार आहे आणि पीक विमा हा जवळपास 17,500 रुपये प्रति हेक्टर असा पीक विमा त्यांनी घोषित केलेला होता. आता काही जिल्ह्यांमध्ये जे की बिना क्लेमचा अर्थात सरसकट स्वरूपात हा पीक विमा देखील इथे घोषित झालेला आहे त्या JRच्या सर्व काही माहितीनुसार. तर सर्व काही माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, कारण की पीक विमा संदर्भात वाटपाची प्रक्रिया आता सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये आणि येत्या काही पुढील 2 ते 5 दिवसामध्ये अर्थात जे की 25 ते 28 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे हे पैसे जमा होणार आहे. तर या संदर्भात संपूर्ण काही माहिती आपण इथे जाणून घेणार. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता पुढील पण असलेले महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी. आणि आता हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी नेमकं काही कागदपत्रांची गरज तुम्हाला पडणार आहे की नाही ते देखील आपण एवढ्यामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी कोणते जिल्हे आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या स्वरूपाचा कशा पद्धतीने हा पीक विमा जमा होणार आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. जसं की आतापर्यंत जे आहे की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना रब्बी अनुदान आपण सांगितल्याप्रमाणे देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले, कारण की रब्बी अनुदानावरती आपण 2 व्हिडिओ बनवले होते आणि त्या दोन्ही व्हिडिओच्या बऱ्याच काही खाली कमेंट्समध्ये जे की अशा निगेटिव्ह कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही चुकीची माहिती दिली आणि अद्यापही रब्बीचे अनुदान प्राप्त झाले नाही. परंतु मागील 2 ते 4 दिवसाच्या 20 नोव्हेंबरच्या अगोदर बऱ्याच काही शेतकऱ्यांना हे अनुदान प्राप्त होणार होतं आणि याच्या पूर्वीच तुम्हाला सांगू शकतो की जवळपास जे की 15 नोव्हेंबरपर्यंतच बऱ्याचशा शेतकऱ्यांना विविध तालुक्यात विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी अनुदान जे की पेरणीसाठी रब्बी पेरणीसाठी जे की हेक्टरी 10,000 रुपये अनुदान घोषित करण्यात आलं होतं ते त्यांच्या खात्यामध्ये तिथे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. शेतकरी जर कधी तुमच्या आले नसेल तर नक्कीच कमेंट करा आणि आले देखील असेल तरी देखील कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मला देखील एक माहिती आपल्याला कळते की आपण दिलेली माहिती किती सत्यात असते. तर नक्कीच शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहे आतापर्यंत रब्बी तसेच जे की अतिवृष्टी अनुदान देखील वाटप झालं, रब्बी अनुदान देखील वाटप झालं आणि आपण याच्या पूर्वीच जे की 1 महिन्यापूर्वी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नोव्हेंबरच्या एंडिंगमध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांना वाटप होणार आहे, कारण की असं कृषी मंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की पीक विम्याची अंतिम प्रक्रिया देखील आपण याच्यावरती देखील भाष्य करणार आहे, जसे की त्यांनी देखील ती माहिती तिथे दिलेली होती. तर नक्कीच याच्यामध्ये अकोला जिल्ह्याचा देखील समावेश आहे. शेतकरी अकोला जिल्हा असो, त्याचबरोबर अमरावती असो, अहिल्यानगर, कोल्हापूर, त्याचबरोबर चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, त्याचबरोबर धुळे, धाराशिव, त्याचबरोबर नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, परभणी, त्याचबरोबर शेतकऱ्यांनो परभणीच्या नंतर बुलढाणा, बीड, यवतमाळ, लातूर, वर्धा, वाशिम. तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की ही यादी आहे, या यादीच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही माहिती मी सांगू लागले. त्याचबरोबर सांगली, त्याचबरोबर सातारा, सोलापूर, हिंगोली, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया. तर शेतकरी ह्या सर्व जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आता वाटप इथे होणार आहे. परंतु आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आम्ही तर पीक विमा भरला नसेल तर आम्हाला भेटणार की नाही. त्याचबरोबर आम्ही पीक विमा भरलेला होता परंतु इथे क्लेमच आम्ही तिथे दाखल केलं नव्हतं, कारण की क्लेम दाखल केल्याच्या नंतर सर्व काही क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया ही संपन्न होते आणि नंतरच पीक विमा हा वाटप करण्यात येतो ज्या त्या पीक विम्याच्या कंपन्यांच्या माध्यमातून. तर तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांनी हा पीक विमा जे की सरसकट स्वरूपामध्ये इथे शासनाच्या माध्यमातून याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि सरसकटचा अर्थ असा असतो की जर कधी तुम्ही क्लेम दाखल केला तरी तुम्हाला पीक विमा भेटणार आणि नसता दाखल केला तरी तुम्हाला पीक विमा भेटणार. परंतु इथे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरलेला नाही त्यांना तिथे पीक विमा कोणत्याही प्रकारचा भेटणार नाही, कारण की शेतकरी पीक विमा भरला नसेल तर तुमचं कोणतंही नाव नोंदणी सरकारकडे नाही आणि पीक विमा भेटण्यासाठी तुमचं ॲग्रिस्टॅकवरती रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, कारण की शेतकरी आता ॲग्रिस्टॅक ही याच्यावरती कंपल्सरी झालेलं आहे की तुमचं रजिस्ट्रेशन असणं तिथे गरजेचं आहे. आता हे तर सर्व काही जिल्ह्यांचं अपडेट तुम्हाला सांगितलं, परंतु वाटपाची प्रोसेस कधीपर्यंत संपन्न होणार किंवा कधीपासून वाटप होणार. तर शेतकरी पीक विम्याचे पैसे बऱ्याच काही जिल्ह्यातील पडायला सुरुवात झाली आहे, कारण की रब्बी अनुदान वाटप हे आता संपन्न झाले आणि याच्यानंतर जे आहे की पीक विम्यासाठी जोडपण काही
निधी मंजूर झाला आहे तो देखील आता वाटपाची ते प्रोसेस राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना हा हप्ता इथे जे की जमा करण्यात आला आहे आणि आता पीक विमा कंपन्यांना हप्ता जमा केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना याचे सुरळीतपणे वाटप हे नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत अर्थात जे की 28-29 नोव्हेंबरपर्यंत संपन्न होईल अशी तरी माहिती आहे। आणि तर तोपर्यंत जर हा पीक विमा वाटप इथं झाला नाही तर पुढील हे आहे की शेतकरी डिसेंबर महिन्याच्या देखील 10 डिसेंबरपर्यंत देखील ही वाटपाची प्रोसेस ही चालू राहणार आहे अशी देखील कृषी विभागाच्या माध्यमातून जी काही माहिती त्याच्या माध्यमातून तुम्हाला मी आधारित सर्व काही माहिती सांगू लागले। हेच एक महत्त्वाचं अपडेट आहे पीक विमा संदर्भातलं होतं। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली असेल तर नक्कीच तुम्ही लाईव्ह देखील करू शकता। पुढील पण असलेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल देखील इथे सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करा। तर मिळूया काय नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।